हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उगीरकर तुझं सगळ्यांचं स्वागत करतो मे आसू या काळामध्ये. मे आसू म्हणजे मेरी आवाज सुनू या एरामध्ये. आपले माय एफ एम आता रंग बदलतंय, रूप बदलतंय, काट टाकतंय, नव्याने आपल्या समोर येतंय. यांची आधीची टॅगलाईन होती चलो अच्छा सुनते हैं. आता ते होणार आहेत चलो अब और भी अच्छा सुनते हैं. तेव्हा हे सगळं वेंचर काय असणार आहे, याच्यात काय धमाल असणार आहे, काय काय शोध असणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला माझ्यासारखेच अजून कोणते हिरोज भेटणार आहेत, अजून कोणते स्टार्स भेटणार आहेत, ही गंमत आहे. त्यातले काही हिरोज आपल्यासमोर पेश करतो. जोरदार स्वागत करूया आपल्या सगळ्यांचा आवडता देवदत्त नागे याचं. आपली सगळ्यांची आवडती आपली असणारी सोनाली कुलकर्णी आणि या आपल्या परिवाराचे मेन माणूस असणारे आपले बिझनेस हेड सौरभ वाडेकर सर. तेव्हा अजून चांगलं चांगलं ऐकूया, चांगले चांगले शोज एन्जॉय करूया. 10 नवीन शोज सकट आपल्या माय एफ एमचं स्वागत करूया. स्वागत, नमस्कार आणि चमत्कार झाल्यानंतर आता आपण चमत्काराकडे वळूया. त्या चमत्काराला रेडिओ मधला माय एफ एम हा बादशाह म्हटला जातो. याच्याबरोबर तुम्ही डे 1 पासून आहात. तुम्ही माय एफ एम ला ग्रो होताना बघितलेलं आहे. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, तुमची जर्नी कशी आहे? माय एफ एम हे डिसेंबर 2016 लॉन्च झालं महाराष्ट्रामध्ये. इट्स बीन ऑलमोस्ट 8.5 इयर्स. सो इनिशियली जेव्हा आम्ही लॉन्च झालो तेव्हा वी वर अन ऑडिओ फर्स्ट मीडियम. आम्ही बरेच ऑडिओ इनोव्हेशन्स केले अँड आर ओव्हरऑल कॉन्टेंट स्ट्रॅटेजी वॉज डिपेंडंट अपॉन दी ऑडिओज ओनली. आम्ही जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल चिन्मय, आम्ही पुलंवरती पुलवणूक म्हणून एक प्रोग्राम केला. त्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी शूर आम्ही सरदार म्हणून एक कार्यक्रम केला. त्यानंतर आम्ही रिसेंटली महाराष्ट्र पोलिसांसाठी पोलीस स्टोरीज म्हणून पण प्रोग्राम केला. बट ऑल दोज वेअर ऑडिओ फर्स्ट सेगमेंट्स. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इन लास्ट 4-5 इयर्स वी रिअलाइज दॅट जो आमचा कोर ऑडियन्स आहे किंवा जो कोर लिस्नर आहे तो आम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पण कनेक्ट व्हायला बघतो आहे. मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये आम्ही बरीच ऑनग्राउंड इव्हेंट्स केली. जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, आम्ही गणपतीमध्ये मूषक मॅसेंजर नावाची ॲक्टिव्हिटी करतो, ज्यामध्ये एक मूषक असतो, त्याच्या कानामध्ये एक रेकॉर्डर फिट असतो आणि एंटायर महाराष्ट्रामधनं 25,000 ते 30,000 विशेष आम्ही रेकॉर्ड करतो अँड दोज विशेष गो टू अष्टविनायक वाया आर आरजेज. वा. त्यानंतर आम्ही पंढरपूर वारीसाठी देखीला कळस डोईला तुळस नावाची एक सुंदर ॲक्टिव्हिटी करतो, ज्यामध्ये एंटायर महाराष्ट्रामधनं 1,00,000 सीड बॉल्स आम्ही कलेक्ट करतो. सो हे सीड बॉल्स अल्टिमेटली वारी रूटवर प्लांट होतात, जेणेकरून वारकरी जेव्हा पुढच्या काही वर्षांमध्ये त्या मार्गावरून जातील तर त्यांना सावली मिळावी. आमच्या लोकल ऑन्ट्रप्रेनर्ससाठी आम्ही इंटरनॅशनल अवॉर्ड्स करतो. आतापर्यंत आम्ही 4 इंटरनॅशनल अवॉर्ड्स केलेले आहेत, ज्यामध्ये 2 दुबईमध्ये, 1 सिंगापूरला आणि 1 बँकॉकला केलेला आहे. पुढची बालीला आहे आणि नोव्हेंबरमध्ये. अँड यू आर इन्व्हायटेड, यू ऑल आर इन्व्हायटेड इन फॅक्ट. तर आणि ऑब्वियसली अजून आमच्या लोकल ऑन्टरप्रेनर्ससाठी आम्ही कहाणी जितकी करतो. यू आर अ पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्रँचाईज. सो आय डोंट हॅव टू टेल यू फॉर दॅट. इफ यू आस्क मी ऑनेस्टली, मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी विल कम लेटर, द पॅशन विल कम फर्स्ट. सो आय वुड से माय एंटायर टीम इज पॅशनेट. आय शुडंट बी टेकिंग क्रेडिट फॉर दॅट. मी क्रेडिट नाही घ्यायला पाहिजे त्या गोष्टीचं ऑनेस्टली. ऍक्टिंग हे पॅशनेटली प्रेम करण्यासारखं साधना म्हणून करणारी सोनाली माझी हिरोईन. आणि गप्पा मारणं तुझ्याबरोबर ऍक्च्युली ही माझ्यासाठी खूप संधी आहे. आणि का हा जो शो इतका जबरदस्त तू करते आहेस, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? या शो बद्दलच्या गमती जमती काय? तर की म्हणजे मी असणार आणि का म्हणजे विनीत, आरजे विनीत. तर की पण आहे, मी मुलगी आहे ना, त्यामुळे मुलींकडे असते प्रत्येक गोष्टीची की. तर याच्यात असे वेगवेगळे टॉपिक्स आम्ही कव्हर केलेत जे आपल्या लिसनर्सच्या मनात असू शकतात. साध्या साध्या गोष्टी आहेत की फॉर एक्झाम्पल विमेन बॉसेस, प्रेग्नन्सी, किंवा काही ठिकाणी ॲक्च्युली आमचा एक टॉपिक आहे सासू सुना. तर ऐकताना आपल्याला कधी कधी क्लिशे वाटू शकते, काय यार याच्यावर काय बोलायचं. एक्झॅक्टली. पण त्याच्यावर बोलण्यासारखं आहे, कारण अनेकदा आपण एंटरटेनमेंट म्हणून जे दाखवतो त्या गोष्टी आपल्या आयुष्याचं प्रतिबिंबच असतं ना. त्या गप्पा एवढ्या रंगत गेल्या. आणि रेडिओ स्टेशन्समध्ये ना एक फार छान शांतता असते. तिथे एका वेगळ्याच बेटावर होत आपण असं वाटतं. आणि वेगळ्याच अर्थानं आपण कनेक्टेड आहोत असं वाटतं की समोर कुणी नाही आहे पण तुम्ही कुणाशी तरी बोलताय.
कधी कधी जमत नाही ना एखाद्या मुद्द्यावर. आता तो मला नव्याने तो माझा मित्र होतोय ओव्हर द एपिसोड्स. तर आणि तो बऱ्यापैकी यंग आहे, माझ्यापेक्षा लहान आहे. तर अशा एका मुलाशी मी गप्पा मारायला सुरुवात जेव्हा केली तर 2-3 एपिसोड नंतर मला असं लक्षात आलं की तो इतका सिन्सिअर आहे किंवा तो इतक्या प्रेमाने विचारतो की असा एक मूड येतो की आता देऊच या ज्ञान. ज्याचा अनुभवही नाही ते आपलं. मग मी पटकन स्वतःला सावरलं, म्हणलं असं नाही, सगळ्या लिस्नर्सना हा रेप्रेझेंट करतोय तर त्यामुळे विचारणारा प्रत्येक प्रश्न हा यंगस्टर्सकडूनच येतोय असं नाही आहे. त्याच्यात कदाचित 50+ प्रेक्षक असणार आहेत, लिस्नर्स असणार आहेत, 40+ किंवा 20+, व्हॉट एव्हर. तर एज नो बार, जेंडर नो बार. तर त्यामुळे आता मला थोड्या वेळाने कुठेतरी ती एक हार्मनी मिळाली की कसं आपण बोलायला पाहिजे. कदाचित सगळे एपिसोड झाल्यानंतर अजून नव्याने काहीतरी कळेल, पण आत्ता असं वाटतंय की कुणीतरी नवं आलंय माझ्या आयुष्यात, त्यांच्याशी मला गप्पा मारायला मिळत आहेत. आणि अशी स्टोरीची जी काही स्टोरी आहे, कहाणी की गुल्लक, ते घेऊन माझा मित्र देवा आता येतोय. आणि मी इतका एक्सायटेड यासाठी होतो कारण त्याचा आवाज आणि त्याने दोन्ही ठिकाणी व्यायाम केलेला आहे. फिजिकल तर आहेच, पण आत्म्याच्या अनुषंगाने पण त्याने जी काही स्पिरिच्युअलिटी जोपासली आहे, टच करणारा असतो. अशी कहाणी की गुल्लक नावाचा कार्यक्रम तो घेऊन येतोय, जो नक्की सगळ्यांच्या मनाला भेटणार आहे. पहिली गोष्ट तू म्हणतोस ते बरोबर आहे की आवाज गंभीर असेल, पण मी गंभीर अजिबात नाहीये. कहाणी की गुल्लक हे जे आहे ना, ते एक वेगळंच, तुम्ही जसं म्हणाला तसं एक वेगळंच एक एज घेऊन आलंय ह्याच्यामध्ये. एज घेऊन आलंय त्या लाईफमध्ये. जेव्हा मला सांगितलं की असं असं करायचं, मी लगेच हो सांगितलं. सो गेलो, त्या तिकडे रेकॉर्डिंग होत होतं. मी 2 दिवस रेकॉर्ड करत होतो. एक गोष्ट जाणवली की ती जी गोष्ट वाचताना, ती कथा वाचताना ना, आपण एवढे इन्व्हॉल्व होतो. मग त्याच्यामध्ये रोमॅन्टिक कथा आहे, थ्रिल आहेत, ॲक्शन आहे, हॉरर आहे, त्याच्यामध्ये पेटशी कनेक्टेड सुद्धा आहेत आपले पाळीव प्राणी. सो ते करत होतो. सो त्यांच्याबद्दल वेगळी आपुलकी असते आपल्याला आपल्या पेट्सबद्दल. तशीच कथा आली की त्या एक फिमेल डॉग बद्दल होती आणि ती कथा ते हळूहळू माझ्या लक्षात आलं नाही आणि मीच रडत होतो सांगताना. सो मी कृपाला म्हटलं, कृपा थांबतो, नको नको आपण असंच करूया. आणि ती जी कथा आहे ना, ती ऍब्सोल्युटली रडतच केलेली आहे. काही हॉरर कथा तेव्हा आम्ही थांबायचो दोघांनी, म्हणायचो अरे असं असतं एवढं. काही काही कथा मी थांबायचो त्या तिकडे अर्धवट, आम्ही त्याच्यावर चर्चा करायचो की अरे किती सुंदर आहे कथा ही. जी लव्ह स्टोरी मला रेफरन्ससाठी ऐकवली, ती पहिली मी ऐकवली ती माझ्या खऱ्या म्हाळसाईला, खऱ्या बाणाईला, खऱ्या पार्वतीला, खऱ्या रेणुकेला, ती म्हणजे कांचनला. तयार झालेला आहे मंजावा पहिलवान आपला बाई. जेव्हा तिला ऐकवलं ना मी असं असं की हे मला रेफरन्ससाठी आहे, कारण मला स्वतःला कसं वाटतं त्याच्यात. कांचन सुद्धा रडत होती ती कथा ऐकताना. मी म्हटलं अगं मी आहे. ती बोली तू आहेस हे तर मी विसरलेच होते त्याच्यात. पण ज्या ह्यानी जे म्युझिक दिलेलं आहे, जे फॉली आहे, ज्या म्हणजे जी कथा लिहून त्याला जे काही त्यांनी कंगोरे दिलेले आहेत, ते बोल हे खूप छान आहे. दॅट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि तुम्ही म्हणाला तसं खरंच एक वेगळा सायलेन्स असतो त्यात. पण त्या स्टुडिओमध्येच ते रेकॉर्ड करण्याचा जो काही एक्सपिरियन्स आहे, जो काही अनुभव आहे, तो अलौकिक. सो त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स, तुमचे जे काही, ते सगळ्या गोष्टी त्या तिकडे बरोबर येतात त्या तिकडे, ज्या घरी येऊ शकत नाहीत किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्टुडिओ रूममध्ये नाही येऊ शकत. इनफॅक्ट मी हे जे सायलन्स म्हटलेलं आहे आता देवदत्तनी आणि सोनालीनी पण स्टुडिओमधल्या सायलन्सबद्दल, आमचा हा एक्सपिरियन्स आहे की स्टुडिओमध्ये जो आरजे असतो बेसिकली, आणि तो लाखो लोकांशी बोलतो, बरोबर आहे, पण त्याच वेळेला तो स्वतःशी पण बोलत असतो. आणि तो सायलन्स याच्यासाठी असतो कारण तो स्वतःशी बोलत असतो. इनफॅक्ट ज्या लिस्नरसोबत पण तो बोलतो आहे, एव्हरीबडी फील्स की तो माझ्याशी बोलतो आहे. इनफॅक्ट इट गोज टू लॅक्स ऑफ पीपल. सो दॅट्स द पॉवर ऑफ रेडिओ. सर, जितकी कहाणीबद्दल मला ते सांगायला आवडेल की जितकी कहाणी हा कार्यक्रम असा आहे, रिअल लाईफचे हिरोज जे आहेत त्यांना भेटण्याचा हा कार्यक्रम आहे, त्यांची सगळी स्टोरी जाणून घेण्याचा कार्यक्रम आहे. आणि यांनी असे पॉकेट्स निवडलेत ना की तिथे कोणीच जनरली पोचत नाही, कुठंच रेडिओ पोचत नाही. आणि तिथे शून्यापासून स्ट्रगल करत करत स्वतःशी पण एक वेगळा लढा देत देत ज्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय, अशा लोकांचे आम्ही इंटरव्ह्यूज घेतो. आणि त्या इतक्या कमाल स्टोरीज असतात. म्हणजे मी सरांना सांगितलं की सर मला 1 रुपया देऊ नका,
पण प्लीज जितकी कहाणीचा शो टीम नंतर कराच करा. सर की सगळं खूप चांगलं चाललंय, मस्त आपलं बसताना बसलंय, एकतर्फी साम्राज्य आहे, तरी पण रिलॉन्च. याचं उत्तर मी थोडंसं ना फिलॉसॉफिकल वेने देण्याचा प्रयत्न करतो. सी, एव्हरी आर्टिस्ट विल हॅव अ सर्टन रिलेशनशिप विथ दी ऑडियन्सेस. एक रिलेशनशिप असतं प्रत्येक आर्टिस्टचं. अँड आर्टिस्ट कॅन बी एनीबडी, आर्टिस्ट कॅन बी डान्सर, सिंगर, ॲक्टर, पेंटर, एनीबडी. त्यांचं एक रिलेशनशिप असतं बेसिकली. बट दॅट रिलेशनशिप विथ द ऑडियन्स इज वाया हिज क्राफ्ट. त्या क्राफ्टमुळे ते रिलेशनशिप आहे. बट जेव्हा जशी माणसं ग्रो होतात किंवा इव्हॉल्व होतात किंवा अवेअर होतात, परिपक्व होतात बेसिकली, त्याच प्रकारे आमचा ऑडियन्स पण इव्हॉल्व होतो, राईट? तो पण ग्रो होतो. सो नाव इफ द पर्सन इज गेटिंग इव्हॉल्व, the relationship with that particular person also has to get evolved, right? Because if that don't get evolved, ते रिलेशनशिप मग फार दूरपर्यंत टिकत नाही, राईट? सो आम्ही जेव्हा आमच्या ऑडियन्ससोबत बोलायचो, आणि रेडिओ असं मीडियम आहे जिथे इन्स्टंट फीडबॅक मिळतो, रेसिप्रोकल मीडियम आहे, अनलाईक एनी अदर मीडियम. सो आम्हाला बऱ्याच असं कळलं की आमचा ऑडियन्स आता ग्रो होत आहे, त्याच्या लाईफ जर्नीमध्ये ग्रो होत आहे. सो जेव्हा कोणी लाईफ जर्नीमध्ये ग्रो होतो तेव्हा त्याचा कॉन्टेंट कन्झम्पशन पॅटर्न पण ग्रो होतो. म्हणजे 10 वर्षा पहिले मी जे बघायचो किंवा कन्झ्युम करायचो ॲज अ मीडिया, मी आता करत नाही आहे. मी काहीतरी वेगळं बघतोय किंवा वेगळं ऐकतो आहे. 10 वर्षानंतर मी अजून काहीतरी वेगळं ऐकणार आहे. सो आमचा ऑडियन्स पण ग्रो झालेला आमचं लक्षात आलं. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, सो वी थॉट नो यार, वी विल हॅव टू इव्हॉल्व आवर क्राफ्ट ऑल्सो. आपल्या क्राफ्टला इव्हॉल्व करणं गरजेचं आहे. अदरवाईज आमच्यासाठी आर्टिस्ट म्हणजे आमचे आर्जेस आहेत. सो त्यांचं रिलेशनशिप त्यांच्या लिस्नरसोबत त्या लेवलवर जायला हवं. अँड दॅट इज प्रिसाइजली द रिझन वी थॉट की काहीतरी नवीन करावं. सो हा लॉन्च असो किंवा रिलॉन्च असो, पण हे बेसिकली एक माय एफ एमला रिइन्व्हेंट करणं आहे असं म्हणू शकतो. तो मगाशी जे म्हणाला ते फार महत्त्वाचं आहे की वेन यू चूज यू रिजेक्ट अ फ्यू थिंग्स, तर ते खूप विचारांती करावं लागतं. त्याच्यासाठी आमचं एक सिम्पल प्रिन्सिपल आहे, रिजेक्ट द फर्स्ट थॉट विच इज कमिंग टू युअर माइंड. आम्ही जेव्हा रिलॉन्चचा पण विचार करत होते किंवा मगाशी तू बोलीस की नाव खूप छान वाटलं, नावासाठी पहिले जे 4 नावं आले ते आम्ही रिजेक्ट केले. कारण जोपर्यंत आम्ही स्वतःला चॅलेंज करणार नाही तोपर्यंत चांगलं मिळणार नाही आम्हाला, राईट? 10 शोज करतो आहोत. ओके. आतापर्यंत आमचे आधी 4 किंवा 5 शोज असायचे प्रत्येक मार्केटमध्ये. आम्ही आता 10 शोज करतो आहे. सो आमच्याकडे फिटनेसचा शो आहे, फिटनेसचा फंडा म्हणून. एक इंटरेस्टिंग शो आहे पेपरवाला घंटा. So paperwala ghanta is basically a discussion on the breaking news of today, because exactly and national news तो एक आम्ही एक टॉपिक करणार आहे. त्यानंतर आमच्याकडे मराठी कॉन्टेंटसाठी एक स्पेसिफिक स्वॅग मराठी म्हणून शो आहे. आणि वेन आय से कॉन्टेंट, वी आर नॉट रिस्ट्रिक्टिंग आवरसेल्व्स ओनली टू सिनेमा और अ फिल्म. इट विल इन्क्लूड लिटरेचर, इट विल इन्क्लूड बुक्स, इट विल इन्क्लूड एव्हरीथिंग इन टू दॅट. सो तो एक स्पेसिफिक मराठीचा आमचा शो आहे. त्यानंतर ऑब्वियसली किया आणि का शो आहे, मेल फिमेल रिलेशनशिप डायनामिक्सवर. त्यानंतर एक 90sचा शो आम्ही करतो आहे. पीपल वॉन्ट टू गो बॅक टू दॅट पर्टिक्युलर एरा, अँड पीपल वॉन्ट टू नॉट ओनली लिसन टू सॉंग्स बट वॉन्ट टू लिसन टू द थिंग्स विच हॅज हॅपन्ड इन दॅट पर्टिक्युलर पिरियड. And I'm sure you will be able to relate to that. Exactly. So wonderful show. Vaishnavi to show करणार आहे. Gen Z. Exactly. So Gen Z 90sचा शो करणार. तोच त्याचा बेसिकली हाय पॉईंट आहे त्या शोचा. त्यानंतर आम्ही OTTवर पण एक शो करतो आहे, बिंज विथ RJ शुभे म्हणून. सो OTT अगेन वन ऑफ द प्लॅटफॉर्म, पीपल टॉक अबाउट इट इन लास्ट फ्यू इयर्स, फ्यू ग्रेट कॉन्टेंट विच हॅज बिन डिस्कसिंग शोज. एक्झॅक्टली शी वुड बी डिस्कसिंग शोज. आम्ही त्याला ॲक्च्युली नाव देतो, असं म्हणतो आहे की देखने से पहले इसको सुनने का. So she is going to watch all the shows and tell you what's going to be there in that particular show, and then she is going to tell to listeners that if you want to like this kind of a genre, go ahead and watch something of that sort. So OTT साठी आमचा एक स्पेशल शो आहे, आणि ऑब्वियसली स्टोरी टेलिंग, कहाणी की गुल्लक. सो असा हा पूर्ण एंटायर बुके आमच्याकडे आहे. आणि इनफॅक्ट आधी आम्ही 5 शो करायचो, 4 ते 5 शो करायचो, आणि आता 10 शो करतो आहे. म्हणूनच आम्ही आता चलो अच्छा सुनते ह्याच्या ऐवजी चलो अब और भी अच्छा सुनते म्हणतोय. म्हणजे हे धमाल आहे सर, की चलो और भी अच्छा सुनते है. म्हणजे आपण रिलॉन्च होतो आहे, पण याचा काय फायदा होणार आहे जे ब्रँड्स आपल्या बरोबर आहेत, जे आपले स्पॉन्सर्स आहेत त्यांना? सी,
जसं मी आधी सांगितलं की आम्ही बराच रिसर्च करून आणि बऱ्याच कॉन्टेंटवर बरीच मेहनत करून आम्ही एक नवीन प्रकारचा कॉन्टेंट आणलेला आहे आणि लिस्नरच्या हिशोबाने तो आणलेला आहे, त्यांना जे हवं आहे ते आणलेलं आहे. सो ऑब्व्हियसली जेव्हा हे शोज होणार आहेत तेव्हा लिस्नरशिप आमची एक एक्स्ट्रा लेवलवर असणार आहे. सो रेडिओमध्ये जर तुम्ही जेव्हा बघाल तर ॲड्स कम्स बॅक टू बॅक, बट देर आर फ्यू प्लेसेस वेर इन द ब्रँड बिकम्स अ पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्टेंटमध्ये कुठल्या ब्रँडला पार्टिसिपेट होण्याचा चान्स मिळेल बेसिकली, ती याची सगळ्यात मोठी आय थिंक आय पर्सनली फील एन ॲडव्हान्टेज आहे कुठल्याही ब्रँडसाठी. मला फक्त विचारायचं आहे सोनाली, तुझ्या मते अच्छा ही जी संकल्पना आहे आणि सध्याची जी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची जी काय तशी धावपळ, यामध्ये अच्छा हे तू कसं डिफाईन करशील? मला असं वाटतं की ज्यामध्ये ना मला प्रक्षोभक भावना निर्माण करणार नाही असं काहीतरी, की मला पिनाच मारल्यात कुणीतरी की आता तू हेच भांडायला, हेच स्टँड, या सगळ्याच्या पलीकडे मला कुणीतरी सांगेल की तू खूप चांगली आहेस, तू, हे मला जर जाणवलं कुठल्याही कलाकृतीमधनं तर मला खूप बरं वाटेल, माझा विश्वास द्विगुणित होईल माझ्यावरचा. तर हे कुठेतरी माय FM च्या सगळ्या कार्यक्रमांमधनं मला मिळतंय असं ऑलरेडी मला जाणवतंय. आणि की एन का शो तर आय गॅरंटी यू की कुणी पण या आमच्या गप्पा ऐका आणि स्वतःची मतं पडताळून बघा. सो व्हॉइस ॲक्टिंगचा हा जो काय प्रयोग आहे हा तू कमाल एन्जॉय करतेस. टू बी एबल टू कनेक्ट विथ समवन विदाउट सीइंग दॅट पर्सन, विदाउट देम सीइंग यू, बट टू कनेक्ट विथ युअर व्हॉइस अँड विथ युअर ट्रूथ. तर मजा येईल, बघूया. आता हळूहळू रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली आहे. बाय द टाईम वी आर टुवर्ड्स गणपती उत्सव किंवा असं, किंवा मे बी अर्ली. देवा, तू इन्स्टावर पण एकदम ट्रेंडिंगमध्ये असतोस, फेसबुकवरती आहेस, जी काय सगळी माध्यमं आहेत त्याच्यात तू कायम ट्रेंडिंगमध्ये असतोस. या सगळ्या धबडग्यामध्ये अच्छा ही टर्म एंटरटेनमेंटच्या अनुषंगाने तू कशी डिफाईन करशील? पहिली गोष्ट अशी की माझं ट्रॅव्हल खूप आहे. मुंबई टू अलिबाग हे रेग्युलर म्हणजे जरा लवकर पॅकअप झालं 6-7 वाजता की मी माझ्या रूमवर किंवा घरी, मुंबईच्या घरी न जाता डायरेक्ट सेटवरनं माझ्या अलिबागच्या घरच्या गेटमध्ये गाडी असते. सो तो जो पिरियड आहे तो जवळपास आत्ता कमी झाला आहे, पण अगोदर जवळपास 3-4 तास लागायचे. सो तेव्हा, आणि ही अगदी 10-12 वर्षापूर्वीपासूनची गोष्ट आहे. सो तेव्हा ना रेडिओ एक खूप मस्त असायचं, एकदा ऑन केलं ना की ती एंटरटेनमेंट खूप छान असायची. एकतर इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आणि त्यात 90s जे तुम्ही म्हणताय, सो तो सेगमेंट सुद्धा तेव्हापासूनच आहे. मी अच्छा ह्यानी म्हणतो ना की आपण ह्युमन टेंडन्सी आपण शफल करत असतो, नेक्स्ट चॅनल. जेव्हा ते माय फेमला येतं ना तेव्हा शफल करायची वेळ लागत नाही, शफल करायचं वाटत नाही, हा अरे पण चांगलं सांगू. ह्या ज्या गोष्टी आहेत ना याला मी कदाचित अच्छा आहे म्हणे, अरे आई अच्छा आहे यार. पण नॉर्मल जो लिस्नर आहे ना त्याला ब्रेक नको असतो. सो या ह्याच्यामध्ये आपण बघतो ना की मी मॅक्झिमम जो ट्रॅव्हल करणारा माणूस आहे, जो सलग 1-2 तास आरामात माय FM ऐकू शकतो, ते जे सेगमेंट जे असतात ते, सो नक्कीच ते अच्छा आहे म्हणूनच तर ऐकणार ना रे. सो माझी संकल्पना आहे, इसलिए वो अच्छा है और तो बहुत अच्छा होने वाला है. अच्छा माझ्यासाठी इफ यू आस्क मी पर्सनली ऑन ॲट अ पर्सनल लेवल इज दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणं. सो आय थिंक दॅट इज अच्छा फॉर मी. सो कीपिंग यू असाइड, आपला जो सेल्फ आहे बेसिकली, कारण सी दॅट इज द ओनली डिफरन्स बिटवीन ह्युमन अँड ॲनिमल, राईट? आय मीन तोच एक डिफरन्स आहे. आपल्याकडे भावना आहेत त्या प्रकारच्या आणि ॲडव्हान्टेज आहे, आपण तो व्यक्त पण करू शकतो. पण आय थिंक अच्छा इज बेसिकली वी कीप आवर सेल्फ इन समबडी एल्सेस शू, keep aside our own self and understand what the other person is saying. And if everybody is doing this, obviously entire world will be अच्छा. सोनालीजी जे करतात ते सिरियसली, ते जे त्या करतात याचा अर्थ ते नक्कीच अच्छा आहे. That I agree. बिलकुल. आता त्या लोकांना भेटणं अपरिहार्य आहे जे आपल्याला खरोखर अच्छा सुनाने वाले हैं. अब और भी अच्छा सुनाने, और भी अच्छा सुनाने वाले हैं. अपने सबसे अच्छे हमारे माय FM के बच्चे, हमारे आरजेस. यस, तो अभी उनसे मिलते हैं. बिल्कुल बुलाया जाए. हाजिर हो.